एखाद्या भुरट्या चोराच्या हाती कोहिनूर हिऱ्यासारखे अमूल्य रत्न लागावे आणि त्याचे रक्षण करण्याच्या भीतीने तो पुरता गांगरून जावा, तशी अवस्था मुकर्रब खानाची झाली होती. शंभूराजांसारखी अव्वल शिकार त्वरित पळवणे आणि ती औरंगजेबाच्या ताब्यात देणे या एकाच लक्ष्यासाठी तो रात्रीचा दिवस करत होता. त्याने 2 दिवसांच्या आतच इस्लामपूर, कासेगाव, औंध, मिरज, रहिमतपूर अशा जवळपासच्या मोगली ठाण्यांहून सुमारे 25-30 हजारांची फौज गोळा केली होती. शंभूराजांना आणि कविराजांना मध्ये घालून पथके झपाट्याने पुढे चालली होती. कृष्णा कोयनेचा घाट मागे पडत होता. दुपारच्या विश्रांतीला समोरच्या डोंगरात श्यामगावच्या खिंडीत पोचायचे होते. तोपर्यंत कुठेही, अगदी इराकतीला सुद्धा थांबू नका, असा खानाचा फौजेला हुकूम होता. शंभूराजांचे भावभरे नेत्र आजूबाजूच्या मुलखाकडे फिरून फिरून वळत होते. वसंतगडाच्या कड्यावर आणि नंतर पायथ्याच्या तळबेड गावावर त्यांची नजर प्रथम खेळली. तशी शंभूराजांना हंबीर मामांची सय आली. मामा, तुम्ही आज हयात असता तर? त्यांच्या अंतःकरणानेच प्रश्न केला. कविराजांचे मन अखंड आक्रंदत होते. सभोवतीचा परिसर, मागे पडत जाणारी कृष्णा कोयना आणि आपल्या शंभूराजांवर गुदरलेला प्रसंग पाहून तर त्यांचा जीव तिळीतिळी तुटत होता. समोरचे टेकाड ओलांडले. कराडजवळचा संगम मागे पडू लागला. फौज मौगली प्रभावा क्षेत्राकडे वळली. तसा कवी कलशांच्या काळजातून उमाळा दाटून आला. शायरांच्या मैफिलीत गायन करीत असल्यासारखाच त्यांनी आपला हात उंचावला. ते मोठ्याने गाऊ लागले. गले लिपट कृष्णा नदी कह, कोय ना बिल खाय, दीदी लखये यवन खल, शिवा सुवन ले जाय. अर्थात, धाय मोकलुनी कोयना रडते, गळा पडते पुसते कृष्णा माईला. सांग ताई, कुठे दुष्ट यवन हे, घेऊन चालले शिवबाच्या ग बाळाला. चलो भागो, चलो जल्दी करो, मुकर्रब खान आणि इल्खास खान ओरडत होते. अजूनही अचानक कोठून मराठ्यांच्या टोळ्या धावून येतील, छापे घालतील आणि आपले पृथ्वी मोलाचे यश हिरावून नेतील या भीतीने त्यांची गाळण उडत होती. सभोवती 25 हजारांची दाटी असूनही त्या बापलेकांच्या जीवात जीव नव्हता. कराडच्या मुक्कामात मुकर्रब खानाने नागोजी आणि गणोजीला खूप आग्रह केला होता. आप दोनों चलिये ना हमारे साथ. अडचणीच्या जागेतून काढलं नवं बाहेर. आता पुढचं तुम्ही बघा, नाहीतर त्या रायगडाकडून फौजेचा लोंढा बाहेर आला तर लेकाचे आम्हाला दगडानं ठेचून मारत्याल, नागोजी बोलले. शिवाय पुढं कुठं दुर्दैवाने डाव उलटला तर आम्हा दोघांची बी घरं जागेवर राहायची नाहीत, गणोजीने सांगितले. नागोजी आणि गणोजी पळून गेले आणि मुकर्रब खानच्या काळजीत भर पडली. श्यामगावच्या खिंडीजवळ पथके पोचली. तिथून कृष्णा खोऱ्याकडे नजर टाकत मुकर्रब हळूच आपल्या पोराला म्हणाला, बेटे इखलास, असा बडा फतेह मिळाला की लोक जश्न साजरा करतात. हे दोघे बदतमीज भीतीने पळून गेले. याचा मतलब अजून आम्ही धोक्याच्या हद्दीपल्ल्यात पोचलेलो नाही. राजांची भिरभिर नजर सभोवतालीच्या माळरानावरून फिरत होती. क्षणाक्षणाने स्वराज्यातला मुलूक मागे पडत चालला होता. वाटेत ओढे ओहळ आडवे आले की त्यामध्ये जीव गुंतायचा. रस्त्या शेजारच्या झाडावेलींना कडकडून मिठी मारावीशी वाटायची. कुठे चाललो मी? माझा मुलूक मला असा कसा पारखा होऊ लागला? हुकमी विजयाचा शिलेदार असूनही कर्णाच्या रथाचे चाक ऐन महाभारतीय युद्धात मातीत का अडकावे? कवच कुंडलांचे दान देताना, आपल्या कानाच्या रक्ताळा पाळा पाहताना काय वाटले असेल त्या महायोद्ध्याला? गुरुदक्षिणेच्या नावाखाली एकलव्याचे बोट तोडून घेणारा गुरु द्रोणाचार्य आणि पाठीत वक्रपातीचा गद्दारीचा खंजीर खुपसणारा गणोजी या प्रवृत्तींमध्ये फरक तो काय? तो वैराण ग्लानी आणणारा प्रवास संपता संपत नव्हता. काळाच्या रांजणातील पाणी उचंबळून येत होते. पश्चातापाने, ताटातुटीने, संतापाने, उद्वेगाने, पूर्वस्मृतींनी राजांच्या देहाची नुसती तल्लकी तल्लकी होत होती. आबासाहेब, किती खोल ही बाणकोटची खाडी. म्हणूनच सांगतो शंभू,
पाठीवरचा हात सोडू नकोस. आबासाहेब, आपणच तर सांगता माशाच्या पोराला पोहायला शिकवायचं नसतं. शंभूराजे, कधी कधी दैवाचे फासे उलटे पडतात. शांत सागराच्या पोटातूनही लाटांचे डोंगर तयार होतात. शंभू, त्या पहा लाटाच लाटा. शंभू, कुठे चाललात? शंभूराजे. मराठ्यांच्या राजाला दुश्मन घेऊन दूर चालला आहे. शंभूराजांना जिवंत पकडलं. या आरोळ्या रानमाळ घुमू लागल्या. वाटेतली सारी गावे, वाडवस्त्या गोंधळल्या, घाबरल्या. सामान्य रयतेच्या हृदयात शिवाजीराजांचे आणि संभाजीराजांचे स्थान देवाचे होते. ती दुष्ट वार्ता ऐकून गावेच्या गावे आकांत करू लागली. स्त्रिया पोरे मोठ्याने रडू लागली. ज्यांनी या आधी स्वराज्याच्या फौजेत स्वार म्हणून घोडा नाचवला होता त्यांच्या अंगामध्ये तर वणवा पेटला. म्यानातल्या तलवारी उपसून ते आपल्या पागेकडे धावले. पण दुष्काळाने मातेरे केलेले. पागेतल्या रिकामी गव्हाणी आणि खुंटाळी बघवत नव्हती. अशा प्रसंगी मांडीखाली घोडी नाहीत या कल्पनेने स्वारांची काळीज फाटत होते. माथ्यावर ऊन रणरणत होते. त्या झळा सोसवत नव्हत्या. घोड्याला लगाम बांधावा तशी त्या दोघांची आता तोंडे बांधली गेली होती. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. घशाला कोरड पडलेली. घोड्यावर राजांना ग्लानी येत होती. भरलेल्या कळशीसारखा काळ हिंदकळत होता. ये शंभूदादा, शंभूदादा. चूप वेडाबाई, तुझ्या संगे मी पारंब्या खेळत असलो म्हणून काय झालं? आपलं लग्न झालं आहे. नवरा बायको आहोत आपण दोघेही. मोठे झालो की संसार करू. बरं सांग, काय पाहिजे तुला? शृंगारपूरच्या केशव पंडितांचे प्रयोगरूप रामायण आपण बघितले. त्यात तो दुष्ट रावण सीतामाईला पळवून नेतो. राम बिचारा किती दुःखी दिसत होता. चालायचंच बाळे. अगं, वियोग, ताटातूट या शब्दांनाही खूप खोल अर्थ असतो. पण मला आपली एक शंका येते. बघ हं संभाजी दादा, समज सीतामाई बिचारी एकटीच आपल्या वाड्यात बसलीये आणि तिकडे बाहेरच्या बाहेर कोणा दुष्ट रावणाने रामरायालाच पळवून नेलं तर? छट, वेडपट कुठली, रामालाच पळवून न्यायचं? अगं, असं दुष्ट रामायण रचायचं धाडस कराल काळाला तरी होईल का? वाटेत अनेक गढ्या होत्या. गावोगावचे इनामदार, कोणी देशमुख तर कोणी देशपांडे. भयभीत झालेले प्रजाजन त्या जाणत्या मंडळींकडे धाव घेत. त्यांच्या दारात बालिंग्याजवळ आकांत मांडत होते. इनामदार सरकार, घात झाला, करा हो, काहीतरी करा, आमच्या शंभूराजांना वाचवा. इनामदार, वतनदार वरून गोंधळून गेलेले, पण आतून त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या. चेहऱ्यावर भीती. खरेच का संभाजी कैद झाला आहे? आपल्या माझघरात जाऊन ते खुशीने दारूचे घोट घेत होते. गेल्या काही वर्षात हिंदवी स्वराज्य आले आणि वतनदारीच्या गडीचे वैभव गेले. हम करे सो कायदा ही बात उरली नव्हती. हिंदवी स्वराज्य ही जुलमी वतनदारीवरची संक्रांत होती. त्यामुळेच शंभूराजांच्या कैदेची वार्ता ऐकून वतनदारांना गुदगुल्या व्हायच्या. ते भयभीत रयतेला वरपांगी दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. मंडळी, गडबड करू नका. राजांना काही होणार नाही. आम्ही कशाला आहोत? आओ पण सरकार, पुसे सावळीच्या माळापर्यंत खानाच्या फौजा पोचल्यात. राजांना आणि कविराजांना मधोमध घातलंय. भोवतीनं 25,000 फौज आहे. किती म्हणालास? 25,000. ऐकलत मंडळी? एवढी मोठी फौज वैऱ्यासंग असेल तर तुम्ही इथं गोळा झालेले हे 50-60 रांगडे करून काय करणार? आम्ही जळून मरू, गनिमी कावा खेळू, पण आमच्या शंभूराजाला सोडवून आणू. त्या उत्साही तरुणांकडून म्हाताऱ्यांकडे आणि स्त्रिया पोरांकडे इनामदार नजर वळवत होते. समजुतीचा आव आणत सांगत होते, अशी आगळीक करू नका. त्या खानाची बलदंड फौज आपल्या गावावर चालून येईल तसा आपला सारा गावच जाळून टाकेल. मग सरकार, आम्ही करावं तरी काय? अश्रू भरल्या डोळ्यांनी तरणे ताठे विचारत. आम्ही आहोत की, काळजी कशाला करता? मी मघाशीच बुधच्या इनामदार साहेबांकडं घोडा धाडलाय. त्या सरकारांचा सल्ला घेऊ. थोडा वेळ लागेल, पण सारे मिळून राजांना सोडवू.
पेटलेल्या तरुणांच्या उत्साहावर हुशारीने पद्धतशीर बोळा फिरवला जात होता. तिसऱ्या दिवशी पहाटेच धनाजी आणि संताजी पाचडला येऊन पोचले. येसूबाई महाराणीही 5-6 हजार सैन्यांची जमवाजमाव करून गडाखाली येऊन सिद्ध झाल्या होत्या. अति दुःखामुळे धनाजी आणि संताजींच्याही चर्या बघवत नव्हत्या. राजमंदिरामध्ये जाणत्यांचा खल झाला. येसाजी कंकांची मसलत करून येसूबाईंनी सल्ला दिला. अनेक गड किल्ल्यांवरच्या फौजा काढून आणि खानाच्या मागे आंधळेपणाने धावून कसं चालेल? इकडं दुसऱ्या वाटांनी पातशाच्या दलांनी खिंडारं पाडली तर घात होईल. खरं आहे मातोश्री, खंडू बल्लाळाने रुकार दिला. एकूण 7-8 हजारांची फौज घेऊन बाहेर पडायचे नक्की झाले. महाराणींनी घोड्यावर ठाण मांडले, ताराऊ आणि राजरामांना मागे ठेवून. हर हर महादेव चा गजर करत वाघोली खिंडीतून फौजा खाली उतरू लागल्या. यमाच्या दाढेतून आपल्या सत्तमानाला हिसकावून मागे खेचून आणणाऱ्या सावित्रीचं बळ येसूबाई महाराणींच्या अंगामध्ये संचारले होते. धनाजी आणि संताजीची घोडी रणमदाने धुंद झाली होती. वाघोली खिंड ओलांडली असेल नसेल इतक्यात हंबीररावांचे बंधू हैबतराव आडवे आले. कराडकडून ते रायगडाकडेच यायला निघाले होते. वाटेत महाराणी घोड्यावर दिसताच हैबतराव मोहित्यांनी खाली उडी घेतली. येसूबाईंचे रिकिबीतले पाय पकडून ते लहान मुलासारखे ओक्साबोक्सी रडू लागले. उलट त्यालाच धीर देत येसूबाई बोलल्या, पुसाती आसव, उलट फिरा माघारा. इकडच्या स्वारींना सोडवूनच रायगडावर घेऊन येऊ. आता कुठं कसं सोडवणार हो राणीसाहेब? परवा दिवशी दुपारीच मुकर्रब खानानं शामगावची खिंड सोडली. त्याच्यासोबत 25 हजारांची खडी फौज आहे. अरे रे, राजे नजरेच्या टप्प्या पल्ल्याड गेले असं म्हणून जोत्याची केसरकर आणि रायप्पा रडू लागले. आतापर्यंत अनेक घणाघाती आघात झाले होते, तरीही अजिबात न डरलेल्या येसूबाई पहिल्यांदाच हताश दिसल्या. त्या घोड्यावरून खाली उतरल्या. नाराजीने त्यांनी चौफेर नजर टाकली. आभाळ झाकोळून आले होते. जणू त्या दुःखद वार्तेमुळे ढगांचा प्रवासही थांबला होता. त्यांची ती अवस्था बघून धनाजी आणि संताजीनेही घोड्यावरून खाली उड्या घेतल्या. महाराणींपुढे हात जोडत ते बोलले, मातोश्री, आपण अजिबात चिंता करू नका. आम्ही फौजा घेऊन पुढे धावतो. वैऱ्याच्या कात्रीतून राजांना सोडवून माघारा आणतो. येसूबाईंचा कंठ दाटला. एखाद्याच्या पोटात कट्यार घुसावी आणि त्या दुःखाचे कड सोसत त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडावेत तशा महाराणी बोलल्या. आता त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. का मातोश्री, का? आम्हाला तरी झेप घेऊ दे की पुढे. ते दोघं इरीला पेटले होते. इकडच्या स्वारींनीच एकदा आपल्या काव्यमय शैलीत एक दृष्टांत सांगितला होता. यश किन्नराचं महत्त्व देवाच्या दरबारात असतं, मात्र ते खाली धर्तीवर आले की त्यांचे मातीचे गोळे होतात. म्हणजे हो मातोश्री, कराडपासून पुढे उगवतीचा सारा मुलूक सपाट, बिनअरण्यांचा, घाटांचा, तिथं आपला गनिमी कावा चालायचा नाही. असं कसं मातोश्री? हंबीर मामांच्या फौजांनी तर बागलाणपासून कर्नाटकापर्यंत घोडा चौखूर फेकला होता. अचानक पुढं धावून हमला करणं, वैऱ्याला हैराण करणं वेगळं आणि पाचशाच्या उरल्या 4 लाखाच्या फौजेशी समोरून 2 हात करणं वेगळं. वृद्ध अनुभवींचा आणि ईर्षेबाज तरुणांचा एकत्रित खल झाला. दुर्दैवाने मुकर्रब खान गनिमी काव्याची रेषा ओलांडून केव्हाच पल्ल्याड निघून गेला होता. ही वस्तुस्थिती नाकारून असे आंधळेपणाने रेटत पुढे जाणे म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे मुठीतले किल्ले गमावून बसणे. महाराणी बोलल्या, अशा वेळी राजेच काय तो योग्य सल्ला करतील, पण वैऱ्याच्या मगर मिठीतून राजांपर्यंत पोचायचं तरी कसं? चर्चा चालू असतानाच रायप्पा महाराला हुंदका फुटला. तो म्हणाला, निदान आता तरी मला अडवू नका. पाऊस होईन नाहीतर वारा, पण राजांपर्यंत कसं पोचायचं ते बघेन मी. खंडू बल्लाळांनी मसुदा लिहिला. महाराणीने त्यावर मुद्रा उमटवली. सर्वांचा निरोप घेऊन रायप्पा आपला भाऊ देवाप्पा याच्यासह तिथून बाहेर पडला. कराडच्या दिशेने घोडी उधळली. आता सूर्य मावळतीकडे कलला होता. आजूबाजूच्या डोंगर दऱ्यात अंधार भरू लागला. लिंगाणा किल्ल्याची ताट मान आज मोडल्यासारखी दिसत होती.
धनाजी आणि संताजी खूपच हिरमुसले होते. घामाने महाराणींच्या कपाळावरचे कुंकू विस्कटले होते. त्या दोघा नाराज बहादरांकडे पाहत येसूबाई बोलल्या, धनाजी, संताजी, धीरानं घ्या. आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळमोक्ष व्हायला नको.